वीर बनवली का शौर्यने? शौर्याची वीर का? ये बघू शौर्य, ये चला आता आपल्याला मला पुरणपोळी बनवायची का पण. केलंय आता पातळ. बघा किती पोळ्या केल्यात, गग्गीच्या पोळ्या. आई आजी पहिला करायची आहे ना, आजी आईकडे पोळ्या लाटायचं काम होतं आहे ना. हा पहिल्यापासून. तर आज आई पोळ्या लाटते. अरे नीट लाव की आई. दाखवतोय आम्ही. तर नैवेद्यामध्ये आहे आपल्याकडे इकडे भेंडी गवारीची भाजी आहे, आळूची वडी आहे, भजी आहेत, पुरणाच्या पोळ्या आहेत, परत पुरणाच्या करंज्या असतात आणि फराई जे जे केलंय ते एक एक ठेवायचं असतं. त्याच्यामध्ये आपण बेसनचा लाडू ठेवलाय आणि नैवेद्यामध्ये बेसनचा लाडूच असतो आणि परत करंजी आहे, पापड आहे, कोशिंबीर आहे, 2 प्रकारची चटणी आहे, आमटी आहे, कटाची कढी आहे, परत चकली आहे, खीर आहे, दूध आहे, वरण आहे, भात आहे आणि चटण्या कोशिंबीर आहे, सगळं आहे. अशा प्रकारे हा नैवेद्य प्रत्येकाला वेगवेगळा तांब्या ठेवायचा असतो आणि तिला तांब्यातलं तिलाच पाणी घ्यायचं. कृष्णार्पणमस्तु महानैवेद्यं समर्पण हस्तपक्षारं पात्रमुखपक्षारं करोमि स्वाहा. गणपती बाप्पाला सेमच आहे सगळं, फक्त त्याचे मोदक असतात, हे पूर्णाचे मोदक असतात आज. आणि गौरीला तळलेल्या करंज्या असतात ना. शंकरपाळ वगैरे सगळं ठेवलं, जे जे फरायचं आहे ना. सवाशीला पण ते
कृष्णार्पणस्तु महानैवेद्यं समर्पयामि हस्तपक्षालं पाद्यपक्षं मृगपक्षालं करोमि स्वाहा मध्ये गजानना जेवून घ्या. आणि प्रत्येकाला रोज वेळे बदलायचे असतात. गणपतीचे असू दे कृष्णार्पणस्तु महानैवेद्यं समर्पयामि हस्तपक्षालं पाद्यपक्षालं मृगपक्षालं करोमि. परत आलेत आणि देवीचं खूप असतं जेवण बनवायचं. तर आता आम्ही सगळे जेवायला बसतोय. वाढायला लागले आता एवढे सगळे मेनू आळूची वडी केली मी. छान झाली आळूची वडी पण वेगळी स्टाईलची. देवबापाच्या बर्थडे सगळे मेनू बनवलेत पिंकूताईने. पहाटे पासूनच्या तयारी. तर या सगळे जेवण. खाऊ दे त्यांना पोटभर खाऊ. हा तिघांच्या 3 गाय आहेत. मी हडकुळे मला हडकुळे गाय भेटते. मला जाड गाय मला पण नाही माझी पांढरी शुभ्र छान दिसते. मी सावळ आहे म्हणून मी तिचं नाव काय? राजनंदिनी. पांढऱ्या गायचं राजलक्ष्मी. राजनंदिनी आहे मला माहिती आहे. राधा कपिला. तुला माहिती का मावशी मी कसरत अडकलेलो ह्याच्या शेतात पूर्ण तांदूळ चालत राहिलेलं. पाय अजून दुखतोय. तुला पचन करायचंय तुझं खाल्लेलं. शांत बस. चिचा काढायला लागलीये बांधावर. ये बघा चिचा. चिचा गावाकडची चिचा. ये चिचा खायचं गो जायचं बाबा. हे बघ चिचा चिचा. असे आम्ही चिचा शाळेत जाताना खायचो माहिती का. चिचा म्हणते चिंच नाही म्हणायचं चिचा. ये दे दे किती झाला बघू. आपला खजिना किती झाला. कॅमेरा ऑन ठेव की. आपला खजिना इतना हो गया है. चल पाकिस्तान वर्सेस इंडियाचा वॉर चालू होता. हा माऊस आहे मस्तपैकी. इकडं आंब्याची बाग आहे आणि लेकरं बघा आमची अशी खाते. आम्हाला कुठं रिसॉर्टवर जायची गरजच नाही. इकडं पलीकडे विहीर आहे. विहिरीवर जायचं आंघोळीला ना. मस्त खायचं. नारळ काढायची. ही मज्जा असते गावाला.